फर्स्ट इनिंग शिवंजय अलमान या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. गावदेवी अक्लोली या दोन टीम मधील टक्कर आपण पाहणार आहोत. स्ट्राइक एंडला दीपेश घोलप, नॉन स्ट्राइक एंडला संदेश. त्याचबरोबर अक्लोली टीम कडनं पहिलं षटक घेऊन येतील. पहिली ओव्हर कोण टाकते पहिली ओव्हर? अथर्व. सगळ्या दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुकाच्या वतीनं मान्यवरांचे या ठिकाणी आगमन मांदियाळी मुख्यमंत्र्याकडे होताना आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेशजी म्हात्रे अर्थातच आपले लाडके बाळामामा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल, अथर्वचा पहिला बॉल हवेमध्ये, मोठी विकेट, सोपा झेल. कॉलिंग नाही. आयुष्यवान भवा दीपेश घोलप असं वाटतं म्हणताना अक्लोलीकर. पहिल्या बॉलला यंगस्टर गोलंदाज काय रिसेन, नॉन स्ट्राइकला संदेश. रिसेनला आपली छाप टाकावी लागेल. आजचा स्लॉट खूप टफ क्रिकेट आहे. स्टारकास्ट. पुन्हा स्लोवर डिलिव्हरी आणि इथे एक धाव जरूर मिळेल. सिंगल विकेटही मिळाली असती. याचा प्रयत्न योगेश पाटील यांचा फसला. विकेट काढून दबाव आणण्याचा प्रयत्न आहे योगी यांचा. धावसंख्या सिंगलनं मात्र वाढताना फार काही मोठी धावसंख्या नाहीये. 8 वर 8 बॉल आणि 8च धावसंख्या फळकावर आहे. होऊ शकतं, केलं तर आकडा 30+ 35 पर्यंत धावसंख्या जाऊ शकेल. 3 ते 4 मोठे फटक्यांची आवश्यकता आहे अलमान टीमला. स्विच इट शॉट, क्षेत्ररक्षक उभा आहे, पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एकच धाव. अगदी दिवस स्वीप साठी सुद्धा प्रोटेक्शन ठेवलं योगी यांनी. कित्येक वर्ष क्रिकेटची कारकीर्द गाजवली आहे. त्यांच्या सोबत खेळणारे कित्येक खेळाडू रिटायर झाले, परंतु योगींचा फिटनेस मात्र वाढत गेलाय. आज त्या जोमात क्रिकेट खेळतायत. जय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. गुडलिनचा बॉल उसळी घेताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सातत्यानं अक्लोली संघ ओपन क्रिकेट जास्त खेळतोय. आपण पाहिलं, आपण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा ओपन क्रिकेटला टीम यतीन पाटील नेहमी टाकत असतात. मोठं क्रिकेट खेळल्याशिवाय आपलं क्रिकेट मोठं होणार नाही, हे त्यांचं वाक्य आहे. आणि यावेळेस पाहिलं आपण तर हा बॉल वाईट बॉलचा इशारा देतोय. अवांतर धाव, अवांतर धावेने धावसंख्या 9 10 10 रन. चौकार षटकार थांबलेले आहेत शिवंजय अलमानचे. दीपेश बाद झाल्यानंतर प्रयत्न करतील का? अक्लोलीच्या विपक्ष आक्रमकता दाखवत नाहीत. स्वतः बॉलर चेंडू खाली. जयनं विकेट काढली. जय पाटीलनं. धक्का बसतो अलमान टीमला. विरसेन स्वस्त्यामध्ये बाद. बॅक टू डगआउट. एक मधुरमय संगीत तुमच्यासाठी. भिवंडी लोकसभा खासदार बाळेमामांचं पाहायला मिळतंय. खरोखरच पब्लिक दिवाणी बाळेमामांची. माणसाचा स्वभाव असतो ना, तो मन जिंकत असतो. आणि ते मन जिंकताना खासदारकी तर जिंकलीच, चांगल्या मनानं बाळेमामांनी. या ठिकाणी पाहता आपण सिंगल सुद्धा आता घेऊ देत नाहीयेत. एक दबावात्मक मात्र शिवंजय अलमानला आणलंय.
परंतु अलमान संघ एक लढवय्या संघ आहे. पहिल्या 2 ओव्हरला जरी अकोलीकरांचा दबदबा राहिला, 12 बॉल मध्ये फक्त धावसंख्या खर्च केली ती 10. शेवटच्या ओव्हरमध्ये 15-20 धावा खेचू शकेल शिवंजी अलमान. हा प्रयत्न त्यांचा राहील. मजा येईल या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 घेऊन येत आहेत गोलंदाज. बॉलिंग मार्कवर योगेश पाटील योगी. आज तिसरं षटक हाताळतायत. अथर्वनं जी कमाल केली आहे, काहीतरी वेगळं पण दाखवलं योगीने या मॅच मध्ये. स्वतः पहिलं ओव्हर न घेता नवीन गोलंदाज यंगस्टरला दिलं, जेणेकरून दीपेश गोलपला एक नवीन गोलंदाज सामना करणं भाग पडलं. आणि नवीन बॉलरला दीपेश गोलपची सुद्धा ओळख झाली. विकेट मिळवून दिली त्यानं अथर्व. आणि आता योगेश पाटील योगी. संदेश ज्याच्या जबाबदारी आहे 2 षटकार 2 चौकार ठोकण्याची या ओव्हरला करेल का? पहिला बॉल फेकून दिला सीमारेषेकडे, आर पार जाईल का? आणि पंचांचा इशारा येतोय. षटकार 6 धावा. दमदार बॅटिंगला सुरुवात अलमान येडीचे. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, परंतु योगी यांच्या पहिल्या बॉलवर षटकार आलाय. संदेशच्या बॅटमधनं 6 धावा पहिल्याच बॉलला खेचलेले आहेत. मॅच बनवून दाखवेल या जिद्दीनं. पुन्हा फुल केले बॉलला, गॅपला खेळलाय. पुढे येतात क्षेत्ररक्षक आणि इथे एक धाव जोरदार घेतली, दुसरी सुद्धा रनअप अफलातून आहे. काय साथ देतोय न्यू बॅटर वेदांत जाधव. संदेशला जी साथ हवी आहे ना 2-2 धावा घेण्याकरिता, ती मात्र मिळते. योगेशनं विचारात पाडलेत. पहिले 2 चेंडू टाकले, दोन्ही चेंडूवर प्रहार झालेत. नजरेमध्ये बॉल भरतोय बॉलरच्या गोलंदाजाच्या. बॉलर विचारात पाडलंय की आता करावं काय. याचं उत्तर तिसरा बॉल असेल. आणि यावेळेस पाहिलं आपण तर स्पेस खूप चांगला वापरलाय. अगदी बघितलं तर फास्टर मिडल फुल टॉस. आणि हा बॉल टाकणे एवढं सोपं नाही. अनुभव वापरताना योगी. अभिजित दुधेची आठवण करून दिली. हा मिडन फास्ट बॉल फुल टॉस. बॅकफुटला पंच खेळण्या प्रयत्न. फिल्डर तयार आहे या ठिकाणी. हे जाणत असताना सुद्धा प्रयत्न करताय संदेश कव्हर ड्राईव्हचा. धावसंख्या थांबलेली आहे स्कोर कार्डवर 18. डॉट बॉल ना. जाऊया आपण रिव्ह्यू रूम मध्ये. तिकडनं निर्णय काय येतोय तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचूया. दर्जेदार स्पर्धेचं आयोजन मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी SP म्हणजे संदीप पाटील बिलोश यांच्या माध्यमातून, जीवी स्पोर्ट माध्यमातून कॅप, मॅन ऑफ द मॅच HR फॅशन कडनं गिफ्ट हॅम्पर, सावली क्रिएशन यांच्याकडनं ब्रँडेड टी शर्ट, मॅन ऑफ द मॅच चेतन घोलप अलमान यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच गिफ्ट, महेश पाटील सरसोळ कोको कोला ब्रँड कोल्ड्रिंक बॉटल या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द डे कुमार भानुशाली यांच्या माध्यमातून गिफ्ट, गणेशजी बागडे यांच्याकडे प्लेअर ऑफ द डे इट्स अ फेअर डिलिव्हरी. अशी अनेक पारितोषिक आहेत. इट्स अ डॉट बॉल फेअर डिलिव्हरी. बॉल शिल्लक राहत आहेत या ओव्हरचे 2. सामना रंगतदार. 18 धावा. वाढेल का स्कोर. ऑन साइडला मात्र येत आहे. 2 धावाचा प्रयत्न जरूर असाय. दुसऱ्याचा प्रयत्न संदेश मात्र या ठिकाणी कॉल करताय. तो वेदात पोहोचतील का. क्षेत्ररक्षक मात्र चॉवी या ठिकाणी मात्र थोडंसं फंबल होताना. पंकज थोडे मात्र मिसफील्ड झाले आणि तो फायदा शिवंजी अलमान टीमला झालेला आहे. 20 झालेले आहेत. षटकाराची गरज अलमानला आहे. डॉट करण्याची गरज अकलोलीला आहे. काय घडेल. टायमिंग स्ट्रोक योगी बॉल खाली आणि इथे पंचांचा इशारा येतोय. एस धावा किती पंच.
एस अंपायर अंपायर्स रिव्ह्यू घेतलाय का? ओके, बघूया रिव्ह्यू रूम मधनं या ठिकाणी काय डिसिजन आहेत पेंडिंग. खूप चांगलं आयोजन आहे. प्लेअर ऑफ द डे गणेश भागडे यांच्याकडनं गिफ्ट टॅम्पर आहे. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डे करिता पारितोषिक आपण या ठिकाणी बघू शकतायत. ब्रँड पार्टनर या स्पर्धेचा खासदार चषकचे जीवी स्पोर्ट, HR फॅशन, सावली क्रिएशन नावाजलेले या ठिकाणी एक गिफ्ट दिलेली आहेत. SP नाईट टुर्नामेंट भरवणारे बिलोशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते. रिव्ह्यू नो बॉल, रनआउट करता रिव्ह्यू ना, हिट विकेट चेकिंग चालू आहे. ओके, ओके, रनआउटची विकेट आहे. सिंगल रन ना, एक रन, नो +1 असा 2 धाव मिळत आहेत. चला बॅटर जरा घाई करा, स्पीडअप करा. बॉल किती शिल्लक आहे भाऊ? एक बॉल, लास्ट बॉल ना, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे इनिंग मधील. धावसंख्या फळकावर झालेली आहे ती 22. बघूया फ्रीडचा फायदा होईल का. अंतिम बॉल, योगी तयार गोलंदाज आणि फ्रीडचा बॉल. धावत राहत आहेत, एक धाव जोरदार घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली, तिसऱ्या धावचा प्रयत्न आणि इथे रनआउटची विकेट. अंतिम बॉलवर 2 धाव मिळत आहेत. 22 वरनं आकडा पोहोचतोय 24 वर. 24 स्कोर या ठिकाणी पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना शिवाजी अलमाननं बनवलेला आहे. 25 धावांचा टार्गेट आहे 18 बॉलला 3 ओव्हरला. गावदे अकलोली टीमला शिवाजी अलमानकडनं पुढच्या सामन्याच्या टॉसकडे आपण जाणार आहोत. आमंत्रित करूया टॉस करण्याकरिता टीम मेट आणि टीम सोपान स्मृती दुपारेपाडा. कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. मेट टीम कॅप्टनला मेट माननीय भाऊसाहेब आपण यायचंय आणि अपराजित देसले आपण सुद्धा यायचंय. प्लीज वेलकम. तर भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केले जाते. हेड अँड टेल एका बाजूला पाहतायत तर दुपारेपाडा सोपान स्मृती दुपारेपाडा टीम, दुसऱ्या बाजूला आकाश 11 गावदेवी मेट.
टॉस जिंकलेल्या मेट टीमनं आपण बॅटिंग घेणार की फिल्डिंग? बॅटिंग करताना 3 ओव्हरची मॅच आहे. कुठपर्यंत आपण या ठिकाणी धावसंख्या उभारणार? जास्तच करण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. 3 ओव्हरची मॅच आणि नक्कीच बघतायत मेट टीम तुमच्या समवेत असणार आहे. फिल्डिंग असेल, टॉस जिंकला असता काय स्वीकारलं असतं? फिल्डिंगच पाहिजे होते आम्हाला. तेच तुम्हाला मिळतंय, म्हणजे तुमचं प्लॅन ए आता काम करणार आहे. कुठपर्यंत थांबवाल मेट टीमला? 25-30 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. भाऊसाहेब, या स्पर्धेला आपण आलात, अगदी क्लास 1 ऑफिसर म्हणून काम करतायत आणि या स्पर्धेविषयी काय? खूप छान स्पर्धा आहे आणि ग्राउंड अतिशय सुंदर हे केलेलं आहे. अतिशय सुंदर आयोजन आहे आणि खरंच एक वाड्यामध्ये नावाजलेली स्पर्धा आहे. दरवर्षी बघायला मिळत नाही, यावर्षी आलो आहे आवर्जून आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद भाऊसाहेब, आपण या स्पर्धेला भेट दिली. दरवर्षी नाही, परंतु या दिवशी वेळ आपण दिलात आणि खासदार चषक मध्ये सगळ्या दुपार सत्रामध्ये रसिकांचं हार्दिक स्वागत. तर क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ, क्रिकेटच्या नावात क्रिकेटचा अर्थ दडलाय मित्रांनो. क्रिकेट, सी फॉर कंट्रोल, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स, के फॉर नॉलेज आणि या ठिकाणी एफर्ट्स लागतात आणि टायमिंग, टेम्परामेंट या क्रिकेटला खूप महत्वाचं लागतं. येणाऱ्या बॉलवर तुमचं टायमिंग, टेम्परामेंट जर जोडलं गेलं तर युअर सक्सेस ऑफ क्रिकेट. हे क्रिकेटचं मात्र अर्थ भरला या वाक्यामध्ये नाबातच. मॅच भन्नाट आहे. द गेम ऑफ द क्रिकेट ग्लोरियस अनसर्टन्सी, अनिश्चितता काय या खेळानं दाखवून दिलेली आहे. योगी ज्याच्यावर नजरा असतील या मॅच मध्ये जय पाटीलवर, कारण धावसंख्या बघितली विजयाकरता 25 धावांचं लक्ष सोपं जरी वाटलं असतं तरी सुद्धा तेवढं सोपं नसणार आहे. बॉलिंगचा तोफखाना शिवंजी अलमारकडे सुद्धा आहे. डॉट बॉल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. प्रति ओव्हरला 2 ते 3 बॉल डॉट करण्याचा जर प्रयत्न झाला ही मॅच बनेल अंतिम षटकापर्यंत, मजा येईल. 1-2 मोठ्या फटक्याने सामना सोपा होऊन जाईल अशी ही मॅच आपण पाहतायत. चौकार हनुमानकडनं सुद्धा पाहायला मिळाले होते. बॅटर तयार, योगेश पाटील स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला जय पाटील, गोलंदाज बॉलिंग मार्कवर संदेश शिवंजी अलमारकडनं. पहिला बॉल, गुड लेन्थचा बॉल राईज होताना विकेट कीपर कोण आहेत तर या ठिकाणी बघू शकता आपण कॉमेंटेटर कुणाल मोकाशी. समालोचकाचा जबाबदारीचं ज्या पद्धतीने कर्तव्य पार पाडतायत, एक चांगले क्रिकेटर म्हणून ते आज खेळताना या स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. बोईसरवरनं अपडाऊन वाडा टेनिसमध्ये समालोचक करणं एवढं सोपं नाहीये, परंतु ते करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीनं वाडा टेनिसला साथ देत आहेत. समोर आता माता योगी तयार, काय घडेल? स्ट्रोक खूप चांगला आहे, बॅकफुटला गेलाय, दिशा योग्य दिली बॉलला, स्क्वेअर लेग बॅकवर्ड डीपला चेंडू थांबेल का? थांबलाय. 2 धावा वाचवलेल्या आहेत. मेहनत कराल ना, तुमची मेहनत या ठिकाणी न्याय तुम्हाला देईल. ईश्वरी न्याय मिळतोय, बॉडी अडतीये. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये प्रत्येकाची मेहनत असणं गरजेचं आहे. कुंटात सामना एकट्या दुकट्यानं जिंकता येणार नाही. ट्रॉफी जिंकण्याकरता 11च्या 11 खेळाडूंचा 100% एफर्ट हवा असतो. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहता आपण संदेशला, काय बॉलिंग केली लाजवाब पहिल्या 2 बॉलला. तिसरा बॉल, क्लास फटका, योगी यांच्या बॅट बंद, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार, धावा 4, खणखणीत बाउंड्री. कार्य करतो तो भरदार. वाडा तालुका खासदार चषक काँग्रेस पार्टी पाहता आपण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आणि इथे अपीलचा प्रयत्न होता.
प्रत्येक कार्यकर्त्याची मेहनत नियोजनबद्धतेनं शशिकांत मध्ये सरस्वतीचे खेळपट्टी ऑल इज वेल सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह स्पर्धा आणि काय किपिंग आहे कुणाल मोकाशी समालोचक कॉमेंटेटर विकेट किपर किती तीक्ष्ण नजर आणि आपण मॅच काढू शकतोय कॉन्फिडन्स देताना आपल्या टीमला कॅच पकडली विकेट काढलेली आहे शेअर की विकेट शेअर नेलेली कॅच आउट योगी बॅक टू डग आउट कुणाल मोकाशी यांचा आत्मविश्वास होता विकेट मिळेल आणि ती मिळवली संदेश ना या डीजे ₹200 बक्षीस या डान्स करता दिला तर झापूक झुपूक जो डान्स केला माधवजी ठाकरे तुम्हाला बक्षीस येते गणेशजी पाटील ओबी सेल पालघर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडनं पब्लिकला कसं खुश करावं मॅच कशी रंगात आणावी पब्लिकचं एंटरटेनमेंट म्हणजे माधव ठाकरे ब्रँड आहे इंस्टाग्रामवर खूप लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत या डान्स करिता माधव ठाकरे ब्रँड बनलाय क्रिकेटचा गोलंदाज तयार फुल आणि चेंडू जातो स्ट्रेट ड्राईव्ह यतीन पाटील सीमारेषा पार चौकार माजी उपसरपंच बाद झाले विद्यमान उपसरपंचांनी चौकार ठोकला अकलूलीकरांचा कमांड डीजे म्हणून गणेश पाटील या ठिकाणी मात्र भरभरून बक्षीस माधव ठाकरे यांना देत आहेत रंगत आणली या स्पर्धेला म्हणजे याच्या पुढे ना माधव ठाकरे आणि जयेश पाटील यांच्या गाव स्पर्धा केली ना वादा टेनिस मध्ये माधव ठाकरे ब्रँड खूप चालणार दरवर्षी जयेश पाटील नवनाविन्य स्पर्धेकरिता आणतात आणि पब्लिक मात्र चर्चा करते या ब्रँडची रंगतदार स्पर्धा व्हॉट अ मॅच एका बाजूला योगीची विकेट दुसऱ्या बाजूला यतीन पाटीलने ठोकल्या चौकार आगाज करून दाखवलेला आहे धावसंख्या फळकर जाऊन पोहोचते 25चा पाठलाग करताना 10 वर हे षटक खूप महत्वाचं आहे महत्वाची ओव्हर म्हणजे दुसरी ओव्हर या षटकात जे काही घडेल ते पुढच्या षटकामध्ये सांभाळलं जाईल गोलंदाज तयार बॅकफुट पंच हा शॉट बाउंड्री अडेल की नाही शंका आहे ओ माय गॉड प्रयत्न केला जरूर बॅलन्स अगदी कव्हर केला या फिल्डरनं बॉलला अडवलं बॉल आतमध्ये फेकला पुन्हा सावरलं आणि धावा किती येत आहेत तर दोन धावांची बचत फिल्डर कडनं झाली आहे चांगलं क्षेत्ररक्षण दीपेश घोलप एका धावेचं महत्व जाणतायत या ओव्हरला कारण ही मॅच बनवायची असेल तर जय पाटील एकमेव मोहर आहे सिंगल डबलचा बादशाह आहे आणि अशा मॅचेस तो सोडत नाही हे दीपेशला सुद्धा माहित आहे बघा सिंगल काढणं म्हणजे जय पाटील ओपन क्रिकेट अनेक कित्येक मॅच काढलेले आहेत मॅचच्या जवळ कसं जाणं हे माहित आहे जय पाटीलला 3 धावा 2 बॉल मध्ये घेतलेल्या आहेत खरं तर या ओव्हरला धावसंख्या जेवढी जास्त तेवढं अकलूईकरांसाठी सोपी मॅच होईल यतीन पाटीलला किमान 1 फटका प्रति ओव्हरला ठोकण्याकरिता धाडलंय पहिल्यांदा तर आल्या चौकार ठोकला तो चौकार आलमानकरांना महाग वाटला कारण त्या चौकारानं पहिल्या ओव्हरचा रन रेट कव्हर करून दिला धावसंख्या आता पोहोचलेली आहे 25 धावांचा पाठलाग करताना टार्गेट 25 आहे 13 व्हॉट अ शॉट हातात पडून बॉल बाहेर षटकार ये देखो धोबी पछार सिक्सर
पडच्या डान्स षटकार ऍक्शन. गोलंदाज तयार, काय घडेल बघूया. सुरेख स्ट्रोक. यतीन पाटील या ठिकाणी हुकण्याचं नाव घेत नाहीये आणि यतीन पाटील डोकेदुखी झाली अरमानकरांसाठी. एक षटकार एक चौकार मॅच खेचून घेतली. योगीची विकेट गेल्यानंतर यतीन पाटील यांनी त्या 2 स्ट्रोकवरच मॅच होती आणि आता समीकरण सोपी झालेत. 25 धावा करायचे, स्कोर बनलाय 22-20-5. चांगला बॉल दीपेश घोलपनं डॉट केलाय. 7 बॉल 5 धावांची मॅच आहे. बघा यतीन पाटीलचा गेलेला तो षटकार चौकार तो जर ठोकू दिला नसता तर ही मॅच अजूनही शेवटच्या ओव्हरला फाईटला असती. म्हणजे या मॅचवर खऱ्या अर्थानं मोहरा कोण ठरलाय तर यतीन पाटील. परंतु दीपेश घोलपनं डॉट काढला तर मॅच ऑन राहील. परंतु जय सारखा खेळाडू 2-2 धावा घेण्यामध्ये माहीर आहे. थांबवता येणार नाही त्या 2 धावा. रनअप बघा किती आहे. 2 धावा जिकिरीनं पूर्ण केल्या, मॅच सोपी करून दिली आणि आता 6 बॉल 3च धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. पात्र एकत्र मजा येईल. तर या ठिकाणी पाहताय तर यतीन पाटील पहिला बॉल महत्वाचा आहे. पहिल्या बॉलवर कॅच सोडली. क्षेत्ररक्षकांनी मोठी चूकच केली. ही कॅच झाली असती, दबाव आला असता, पुढचा नवीन बॅटर स्ट्राईकला आला असता, समीकरण बदलली असती. परंतु इथे यतीन पाटील समीकरण घेऊन जातोय. ज्यानं मॅच काढली त्याचा कॅच सोडलाय आणि आता एका धावेची गरज आहे 5 बॉल मध्ये. कॅच झाली असती 5 बॉल मध्ये 3 धावांची गरज असती. पुढे काय होणार आहे कुणाला माहिती आहे. परंतु आता काहीतरी करायचं होतं ते मात्र कॅच सुटल्यामुळे होणार नाही असं पण सांगता येणार नाही. क्रिकेट आहे. 5 बॉल 1 धाव सुद्धा थांबवलेली आहे. अनेक रेकॉर्ड आहेत. बॅट सुटली. बघा पुढे काय घडते कोणाला माहिती आहे. बॅट सुटली डॉट बॉल. हे क्रिकेट आहे. 4 बॉल 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 7 धावा 8 बॉल थांबवलेले आहेत. काही घडलं जाऊ शकतं. 2 धावा 6 बॉल निखिल बागुलनं थांबवल्या होत्या. गोवाची स्पर्धा. क्रिकेट दमखमचा खेळ आहे. दलोंड्याला 41 धावा त्यात निखिल बागुलला ठोकल्या होत्या आणि त्यात निखिल बागुलनं दुसऱ्याच दिवशी 2 धावा देताना ओव्हर टाकली होती. हे जिद्दीचं क्रिकेट आहे. रेकॉर्ड्स बनवले जातात, बनवणारे आपणच असतो. जयेश पडल्याचा अनुभव आहे. काय घडेल. 1 धाव वाचवतील का. आणि ते मॅच फिनिशर बनला यतीन पाटील. तो आला, तो खेळला, त्यानं 14-15 धावा फास्ट इनिंगने करून दाखवल्या. षटकार चौकारानं मॅच हातातून खेचून घेतली. शिवाजी अलमान या ठिकाणी कॅच सोडल्या. ती कॅच झाली असती पहिल्या बॉलला तर मॅच शेवटच्या 2 बॉलवर सुद्धा आली असती.
पण जर तरला थारा नाही, घडलं ते घडलं आणि घडवणाऱ्यासाठी सज्ज व्हावं लागतं. चला या मेटकर आणि दुपारे पाडा, लगेच फिल्डिंग लावा. नो वेस्ट टाइम, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. आहे ना